नमस्कार. खरं तर आपली जी 30 डेज चॅलेंज सिरीज आहे त्याच्यामध्ये आज आपण तिसऱ्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलोय आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. का? कारण का मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही PYQs परफेक्ट करा, PYQs परफेक्ट करा, परंतु हे PYQ करेक्ट वेने कसे सॉल्व करायचे आहेत हे सांगणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये PYQ सॉल्व करताना तुम्हाला येणारे डिफिकल्टीपासून ते कसे टॅकल करायचे आहेत आणि कमीत कमी वेळामध्ये सगळे PYQs कसे सॉल्व करायचे आहे याच्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगले आहे. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. आजचा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. एंडिंगला मी तुम्हाला एक बोनस टिप दिली आहे जी सगळ्यात महत्त्वाची आहे. ती बोनस टिप तुम्ही पाहायला विसरू नका. आणि PYQs हे सगळ्यात गरजेचे आहेत हे मी प्रत्येक वेळी सांगत असतो, परंतु विद्यार्थी काय करतात, करेक्ट वेने PYQ सॉल्व करत नाहीत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी सिंपल 4 स्टेप्स सांगितले आहेत. या 4 स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर डेफिनेटली तुम्ही 99+ फक्त PYQ सॉल्व करून स्कोर करू शकता. त्यामुळे आजचा व्हिडिओ एंडिंगपर्यंत जरूर बघा. आता व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी 30 डेज चॅलेंज तर कंडक्ट करतोय, त्यासोबत मला तुमचे अजूनही एक तुम्हाला चॅलेंज दिलेलं आहे. ते म्हणजेच काय, फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीज. खरं तर आमच्या फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीजची रजिस्ट्रेशन स्टार्ट आहेतच. CET एक्झामपर्यंत या मॉक टेस्ट सिरीज स्टार्ट असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला फक्त आम्ही मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतोय का? मुळीच नाही. मॉक टेस्ट सोबत पर्सनल मेंटरशिप सुद्धा तुम्हाला दिली जाते. ही खूप गरजेची आहे. का? कारण का तुमचा स्कोर आता समजा पहिल्या मॉक टेस्टमध्ये भले तुम्ही 80-90 स्कोर करत असाल तर तो स्कोर तुम्हाला 140+ नेण्यासाठी आम्ही मदत करतोय. म्हणजेच पहिल्या मॉक टेस्टमध्ये कशा चुका झाल्या त्या पुढच्या मॉक टेस्टमध्ये कशा रिपीट होऊ द्यायच्या नाहीत, तुमचा सिलेबस कव्हर करण्यात, PYQ सॉल्व करण्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला पर्सनल मेंटरशिप मिळते. आणि ही जी मेंटरशिप असणार आहे ती कॅप ॲडमिशन प्रोसेसपर्यंत चालू असणार आहे. त्यामुळे तुम्ही याला मॉक टेस्टमध्ये जरूर इनरोल करा. असं बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट टोटल 25 फुल लेंथ ऑनलाईन मॉक टेस्ट सिरीज आम्ही कंडक्ट करतोय. इन्स्टंटली तुमचा रिझल्ट मिळतो, तुमचे प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशन मिळतं आणि विशेष म्हणजे तुम्ही मॉक टेस्ट कधीही तुमच्या सोयीनुसार तुम्ही देऊ शकता. CET सारख्या ॲक्च्युअल 3 तास इन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला ही मॉक टेस्ट अटेंड करायचे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्टमध्ये इनरोल करायचं आहे जरूर इनरोल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशनची लिंक देतोय. 300हून अधिक विद्यार्थी ऑलरेडी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे हे विचार करा, हे विद्यार्थी डेली मॉक टेस्ट देत आहेत, त्यांचा स्कोर इम्प्रूव्ह करत आहेत. त्यामुळे तुम्ही जरूर इनरोल करा असं मला वाटतं. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती, म्हणजे काय, PYQs कसे सॉल्व करायचे आहेत. खरं तर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की मोस्ट ऑफ द टीचर जे यूट्यूबवरती सांगतात की PYQs करा, PYQs करा, परंतु PYQs का हे टार्गेट करायचं हेच समजणं खूप गरजेचं आहे. का? कारण का विद्यार्थी जर बघाल ना आता गोंधळलेले आहेत. म्हणजेच काय, तुमच्याकडे आजूबाजूला मटेरियल भरपूर आहे. पुस्तकं जर बघाल तर भरपूर पुस्तकं तुमच्याकडे, मटेरियल काय की तुम्ही गोंधळून जाता की तुम्हाला करायचंय नेमकं काय. त्यामुळे PYQs यासाठी करायचं आहे की CET सेल सुद्धा दरवर्षी काही नवीन क्वेश्चन्स स्वतः तयार करून टाकणे इतका वेळ त्यांच्याकडे पण नाही. ते काय करणार आहे, PYQs जे मागच्या वर्षी आलेले आहेत तेच फक्त रिपीट करणार आहे. कन्सेप्ट तीच असणार आहे, फक्त त्याच्या व्हॅल्यू चेंज असणार आहेत. त्यामुळे PYQs यासाठी करायचं आहे का, तर तुम्हाला एक आयडिया मिळते की CETच्या क्वेश्चन पेपरची लेवल, डिफिकल्टी लेवल काय आहे. त्यामुळे PYQs याच्यासाठी करायचे. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 काय आहे, आता PYQs करायचे माहिती आहे, PYQs तुम्ही सॉल्व पण करताय. PYQs साठी बेस्ट रिसोर्सेस कोणते? पहिलं म्हणजे काय, तर दिनेश सरांची ब्रह्मास्त्र बुक सिरीज, बुक्स जे आहेत ती तुम्ही करू शकता, किंवा स्कोर बूस्टर ज्याच्यामध्ये तुम्हाला 2004 ते 2022 याच्यामध्ये म्हणजे याच्या दरम्यानचे PYQs चॅप्टर वाईज PYQs दिलेले आहेत. ही झाली स्टेप नंबर 3. आता स्टेप नंबर 3 आहे ती म्हणजे काय, PYQs किती सॉल्व करणं गरजेचं आहे. का? कारण का रँडमली समजा एखादा चॅप्टर करताय ज्याचं वेटेज फक्त 2 मार्क्स आहे आणि त्याचे तुम्ही भरभरून PYQs करत चाललाय, सगळा दिवस किंवा सगळा वेळ त्या एका चॅप्टरवरती देताय, मग PYQs कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे ना. परफेक्टली तुम्हाला लास्ट 3 इयर्सचे जे PYQs आहेत 2021, 2022 आणि 2023 हे 3 वर्षाचे PYQs हे तुमचे परफेक्टच झालं पाहिजे. परफेक्ट म्हणजेच काय, आज तुम्ही PYQs सॉल्व केलेत, पुढच्या 1-1.5 आठवड्यानंतर जरी तुम्हाला ती PYQs सॉल्व करायला दिले तरी ते तुम्हाला सॉल्व झाले पाहिजेत. हे आहे परफेक्टनेस आणायचं आहे. फक्त मी काय करतोय, रॅन्डमली मी इतके क्वेश्चन सॉल्व केले, इतके PYQs सॉल्व केले, असं चालणार नाहीये. तुम्हाला जे ॲटलिस्ट तुम्ही बाकीचे MCQ सॉल्व करताय त्यामध्ये तुम्ही गडबडीने MCQ सॉल्व केले चालू शकतं, परंतु PYQs हे लास्ट 3 इयर्सचे जे असणार आहेत ना ते तुमचे ॲटलिस्ट परफेक्ट झाले पाहिजे. आणि जास्त पण PYQs वर फोकस म्हणजे कसं, जर तुमचा वेळ जास्त शिल्लक असेल तर तुम्ही लास्ट 3 इयर्सचे त्याच्या आधीचे सुद्धा PYQs सॉल्व करू शकता, परंतु परफेक्ट मात्र लास्ट 3 इयर्सचे करायचे. ही झाली स्टेप नंबर 3. आता स्टेप नंबर 4 असणार आहे, पुढच्या 30 दिवसांमध्ये PYQs सॉल्व नेमके कसे करायचे ज्याच्या थ्रू तुम्ही 99+ पर्सेंटाइल मिळवू शकता, याबद्दल बोलतो.
सगळ्यात महत्त्वाचं काय, समजा एखादा तुम्ही चॅप्टर पिकअप करताय ना, कोणताही रँडमली पिकअप चॅप्टर केला तर तो चॅप्टर तुमचा कमीत कमी वेळामध्ये थिअरी त्याची कव्हर झाली पाहिजे. मग तुम्ही क्रॅश कोर्समध्ये एनरोल असाल तर तिथून जे काही मटेरियल उपलब्ध असेल, वन शॉट लेक्चर्स म्हणा किंवा त्यांची थिअरी लेक्चर्स, त्याच्यावरून ते कव्हर झाली पाहिजे. उरलेला जास्तीत जास्त वेळ आहे, म्हणजेच काय, समजा तुमच्याकडे 3 तास दिले असतील एखाद्या चॅप्टरला कंप्लीट करायचं, तुमचं टार्गेट असलं पाहिजे 1 तासामध्ये त्या चॅप्टरची थिअरी कव्हर झाली पाहिजेत कमीत कमी वेळामध्ये, प्लस त्याचे फॉर्म्युला शीट्स बनवले पाहिजेत आणि 2 तास तुमचे लास्ट 3 इयर्सचे PYQs परफेक्ट झाले पाहिजेत. ही झाला तुमचा एखाद्या चॅप्टरला अप्रोच, म्हणजे टार्गेट करायचं, अप्रोच काय असला पाहिजे. आता PYQs नेमके सॉल्व्ह कसे करायचे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय की टाइम बाउंडेड PYQs जे म्हणतात ना ते स्टार्ट करायचं आहे आजपासून. म्हणजे भलेही तुम्ही आधी कशीही सॉल्व्ह केले असेल, परंतु आत्तापासून काय करायचं आहे तर टाइम बाउंडेड PYQsला तुम्ही प्रेफरन्स द्यायचा आहे. समजा की PYQs म्हणजेच तुम्ही चॅप्टर वाईज मॉक टेस्ट देताय. आता समजा तर आपल्याला अप्रॉक्सिमेटली 18 मिनिट्स म्हणजे 18 ते 20 मिनिटांमध्ये ॲटलिस्ट मॅथ्सचे 9 ते 10 क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजेत. म्हणजेच काय तर PYQs हे तुम्हाला टाइम बाउंडेड द्यायचं आहे. तुम्ही काय करा तर रँडमली आता मॅथ्सचा एखादा चॅप्टर पिकअप केला, 2023चे कोणतेही तुम्ही 10 PYQs पिकअप करायचे आणि स्टॉपवॉच कितीचं लावायचं, टायमिंग तुम्ही 18 किंवा 20 मिनिटाचं टायमर लावायचं आणि त्या 18 किंवा 20 मिनिटांमध्ये तुमचे ते 10 PYQs तुम्ही टाइम बाउंडेड, म्हणजेच काय ते प्रेशर आणि टाइम मॅनेज करायची सवय तुम्हाला आत्तापासून लागेल. का, कारण का फक्त PYQs तुम्ही एक PYQs काय करताय, आता विद्यार्थ्यांचा गोंधळ काय होतोय, PYQs पिकअप करतात, सॉल्व्ह होत नाहीत, मागे पान परततात, उत्तर बघतात, पुढे मूव्ह ऑन करतात. त्याचा यूज काय होतोय, PYQs तुमच्या समजतायत, परंतु ज्यावेळी तुम्ही या छोट्या छोट्या चुकांमधून शिकत जाताना ॲक्च्युअल CET एक्झाममध्ये सुद्धा हा टाइम मॅनेज करणं किंवा स्ट्रेस मॅनेज करणं याची सवय तुम्हाला लागते. आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवा, PYQs सॉल्व्ह करताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर एखादा वाटलं की PYQs पुन्हा पुन्हा रिपीट होतोय, प्रत्येक शिफ्टमध्ये रिपीट होतोय, किंवा PYQs समजा वाटलं की हाय वेटेज चॅप्टरमधून येतोय, त्या PYQsला नोट डाऊन करून ठेवून किंवा एका शॉर्ट नोट्समध्ये त्याला नोट डाऊन करून ठेवा. एखादे नेम रिॲक्शन्स, मोस्टली मी सांगत असतो की नेम रिॲक्शन्स सतत रिपीट होतात, त्यामुळे या रिॲक्शन्स काय असलं पाहिजे, सतत आपल्या नजरेसमोर असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या आपल्या स्टडी टेबलसमोर चिकटवून ठेवणं आणि जे PYQs इम्पॉर्टंट आहेत, सतत कन्सेप्ट ते रिपीट होते, ते सुद्धा नोट डाऊन करून तुमच्या स्टडी टेबलसमोर चिकटवणं ही गरजेचं आहे. हे होतं पुढच्या 30 दिवसामध्ये PYQs कसे सॉल्व्ह करायचे आहेत याच्याबद्दल. लक्षात ठेवा, कमीत कमी वेळ थेरी, जास्तीत जास्त लास्ट 3 इयर्सचे PYQs, टाइम बाउंडेड PYQs सॉल्व्ह करायचे, शेजारी स्टॉपवॉच लावा आणि त्यानुसार PYQs सॉल्व्ह करा. हीच आहे जनरल टिप्स आजच्या. त्यामुळे PYQsला अजून सुद्धा वेळ आहे. जे विद्यार्थी MCQ प्रॅक्टिस करतात, PYQs सॉल्व्ह करा, लास्ट 3 इयर्सचे परफेक्ट झाले पाहिजेत. आणि स्टेप नंबर 5 जी सगळ्यात महत्त्वाची आहे, PYQsचं रिव्हिजन. तुम्हाला कधी वाटतंय का की तुम्ही PYQs आज सॉल्व्ह केलेत, पुढच्या 2 आठवड्यानंतर ज्यावेळी ते PYQs बघता वाटतं हे मी कधी सॉल्व्ह केलेत, का, कारण का PYQsचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. PYQsचं रिव्हिजन म्हणजे काय, आज तुम्ही एखादा चॅप्टर कव्हर केला, त्याचे PYQs सॉल्व्ह केले, म्हणजे आज समजा सोमवार असेल, आज PYQs सॉल्व्ह केला, तर पुढच्या 4 दिवसांमध्ये ते PYQs फक्त एकदा नजरेखालून घालून घ्यायचे, कशी सॉल्व्ह केलेले आहेत तुम्ही. पुन्हा ते सॉल्व्ह करत बसायचं नाही रिव्हिजनच्या वेळी. फक्त काय, एखादा PYQs पिकअप केला, त्याची कन्सेप्ट कशी होती, मी कशी मागच्या वेळी टॅकल केली होती, हे फक्त बघायचं. हे आहे PYQsचं रिव्हिजन. आणि बिलीव्ह मी, ही जी PYQsचं रिव्हिजन आहे ना, सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे या सगळ्या PYQ सॉल्विंगमध्ये. कारण का, PYQs सतत तुमच्या डोळ्यांसमोर खालून गेले पाहिजेत, हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी PYQsचं रिव्हिजन ॲटलिस्ट 6 दिवसां किंवा 7 दिवसामध्ये एकदा तरी PYQs तुमच्या डोळ्याखालून गेले. आणि जास्त वेळ जात नाही, फक्त क्वेश्चन बघायचा, हे मी असं सॉल्व्ह केलेलं आहे, कन्सेप्ट लगेच रिवाईज करायचे आणि पुढे जायचं. या होत्या जनरल टिप्स. आणि आता येतो बोनस टिप, सगळ्यात महत्त्वाची. विद्यार्थ्यांना PYQs का सॉल्व्ह होत नाहीत. पहिला अप्रोच म्हणजे काय, विद्यार्थी डायरेक्टली PYQs वरती जंप करतात, म्हणजेच त्यांची थिअरी कन्सेप्ट्स ज्या असतात त्या क्लिअर झालेल्या नसतात. विद्यार्थी काय करतात, त्यांना वाटतं मी फॉर्म्युलाज पाठ केले म्हणजे मला PYQs सॉल्व्ह होतील. सगळेच PYQs फक्त फॉर्म्युलाज पाठ करून होणार नाही आहेत. त्यासाठी तुमचं अंडरस्टँडिंग, तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर पाहिजेत. मग असं जर होत असेल तर यासाठी काय करायचं आहे, समजा आता कॅपॅसिटर्स ही कन्सेप्ट जर सतत त्याच्यावरती PYQs येतील आणि PYQs तुम्हाला जमत नसतील, तर एखादा यूट्यूबवरून एक बेस्ट कंटेंट व्हिडिओ जर तुम्ही JEE मेन्सचा असेल लेवलच्या वगैरे, जे थिओरॉटिकली तुम्हाला ती कन्सेप्ट समजावून सांगितली आहे, ती व्हिडिओ बघा, कन्सेप्ट क्लिअर करा आणि मग PYQs वर द्या. याच होत्या खरं तर आजच्या जनरल टिप्स. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. कोणत्याही नवीन टॉपिकवरती जरी व्हिडिओ असेल, आपलं 30 डेज चॅलेंज स्टार्ट आहे, याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे, ज्या CETच्या प्रत्येक बारकाई मी सगळे तुम्हाला नोट डाऊन करून ठेवणार आहे. तुम्ही कुठे चुकताय, तुम्हाला कुठे मिस्टेक्स करायच्या नाही आहेत आणि पुढे भविष्यात होणाऱ्या चुका, CET एक्झाममध्ये जे 3 तास असणार आहेत त्यामध्ये होणाऱ्या चुका, याबद्दल सुद्धा तुम्हाला गाईड करणार आहे. जरी आणखीन कोणत्याही टॉपिकवरती
व्हिडिओ असेल ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळा आणि डेफिनेटली सांगतो ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे डेफिनेटली करा. तुम्हाला एक बेस्ट स्कोर इम्प्रूव्ह करायला द्यायची जबाबदारी आमची असेल. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.